नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय केवळ अर्धी दुधी आणि 1 वाटी बेसन वापरून अतिशय पौष्टिक नाश्ता। आता हा जो काही पदार्थ आहे तो करायला खूप सोपा आहे। घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं। बऱ्याचदा स्वयंपाकाचा कंटाळा येतो। अशा वेळी जर हा पदार्थ तुम्ही ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये, इव्हन डिनरमध्ये सुद्धा बनवू शकता। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी काय केलेलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। याचबरोबर आता आपण एक कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। या पद्धतीने कांदा या पदार्थामध्ये बारीक असेल तर तो खाण्यास जास्त टेस्टी लागतो। कांदा बारीक चिरल्यानंतर आता आपण टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेणार आहे। या रेसिपीमध्ये दुधी वापरली आहे। अर्थातच आपल्याला लौकीपासून हा पदार्थ बनवायचा आहे। बरेचदा असं होतं ना की आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो, पोळी, भाजी, पराठे खावेसे वाटत नाहीत। त्यावेळी अगदी घरातलं 1 वाटी बेसन वापरून तुम्ही जर हा पदार्थ बनवलात तर तुम्ही संपूर्ण फॅमिलीसाठी हा पदार्थ बनवू शकता आणि हा पदार्थ तितकाच हेल्दी सुद्धा आहे। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता मी इथे बारीक टोमॅटो सुद्धा या पद्धतीने चिरून घेणार आहे। साधारणतः 1 टोमॅटो मीडियम साईजचा आपण इकडे वापरलेला आहे। या रेसिपीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाजर सुद्धा खिसून वापरलात तरी चालेल, पण मी केवळ कांदा, टोमॅटो आणि दुधी वापरलेली आहे। आता दुधी सुद्धा या पद्धतीने याच्यावरची सालं काढून घेऊया आणि बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे। शक्यतो दुधी फ्रेश असावी आणि कवळी असावी। आता सगळी दुधी या पद्धतीने चिरून घ्यायचे आपल्याला। हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा अगदी बारीक पेस्ट करून दुधीची वापरू शकता जर वेळ नसेल तर, पण खिसलेली दुधी या पदार्थामध्ये चांगली लागते खाण्यासाठी, म्हणून मी खिसून घेतलेली आहे। दुधी आता या पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे। साधारणतः अर्ध्या दुधीचा किंवा लौकीचा आपण वापर केलेला आहे। जर तुम्ही मोठ्या प्रमाणात बनवत असाल तर दुधीचं प्रमाण जास्त ठेवू शकता, पण इथे मी साधारणतः 2 ते 3 लोकांसाठी हा नाश्ता बनवत आहे, त्यामुळं अर्ध्या दुधीचा वापर केलेला आहे। पण जर क्वांटिटी जास्त असेल तुमच्याकडे, 1 वाटी बेसन करता मी इथे अर्धी दुधी वापरली आहे। जर तुम्ही 2 वाटी 3 वाटी बेसनपासून हा पदार्थ बनवत असाल तर दुधीचं प्रमाण शक्यतो वाढवावं, कारण याची चव या पदार्थामध्ये छान येते। आता एक 5 ते 6 लसूण पाकळ्या मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेत, हवं तर चिरूनही घेऊ शकता। आता कांदा जो काही कट करून ठेवला होता तोही ॲड करायचा। टोमॅटो ॲड करूया, हवं तर गाजरसुद्धा खिसून वापरले तरी चालेल। इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आपल्याला आणि त्यानंतर 1 वाटी बेसनचं पीठ वापरायचं आहे। साधारणतः 1 वाटी बेसनचं पीठ वापरलेलं आहे। यामध्ये 1 छोटा चमचा जिरपूड वापरलेली आहे। 1 छोटा चमचा आपण इथे बडीशेपचं पावडर घेतलेलं आहे किंवा सोप पावडर म्हणता येईल। त्याबरोबर अगदी पाव चमचा ओवा वापरलेला आहे आणि 1 छोटा चमचा धनेपूड घेतलेली आहे। 1 छोटा चमचा किंवा 2 चमचे साधारणतः लाल तिखट वापरायचं आहे। 1 छोटा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार लागल तसं मीठ वापरायचं आहे। त्यानंतर साधारणतः 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तेही यामध्ये ॲड करायचं आहे। 2 चमचे आपण ताजं दही वापरायचं आहे। दह्यामुळं छान आंबटपणा या पदार्थाला येतो। आता सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्या। चवीनुसार यामध्ये आपण मीठही वापरायचं आहे आणि त्यानंतर सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। साधारणतः पाऊण ग्लास पाणी वापरलेलं आहे आपण एवढ्या जिन्नसाकरता। जर क्वांटिटी जास्त असेल तर मग पाण्याची क्वांटिटी वाढवावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। जर का तुम्हाला हे खूप जास्त घट्ट जर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता, पण अगदी व्यवस्थित तुम्हाला चमच्याने ते पोर करता आलं पाहिजे, इथपर्यंत हे पातळ ठेवणं गरजेचं आहे। तुम्ही याला भाज्यांचा चिलासुद्धा म्हणू शकता किंवा एक प्रकारे छोटासा स्टीम हांडो सुद्धा म्हणू शकता। अशा प्रकारे बेसनपासून हा स्टीम हांडो खूप छान लागतो। आता व्यवस्थित आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल किंवा साजूक तुपाचा वापर करायचा आहे। साधारणतः आपण इथे 1 छोटा चमचा तेल वापरलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, अगदी चिमूटभर
मोहरी वापरलेली आहे. लगेच आता थोडेसे तीळ टाकायचे, पांढरे तीळ, आणि मोहरी आणि तीळ थोडेसे तडतडले की मग आपल्याला यावरती हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. अगदी इन्स्टंट हांडो याला म्हणू शकता, किंवा तुम्ही याला जर तुमच्या भाषेमध्ये चिला म्हणलात तरी चालेल, पण शक्यतो चिला हा खूप जास्त पातळ असतो आणि आम्ही याला हांडो बनतो किंवा हांडोच या पद्धतीने आम्ही बनवतो. अशा प्रकारे अगदी खालच्या साईडनी स्टीम झाला की लगेच त्याला फ्लिप करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं साजूक तूप किंवा तेल तुम्ही यावर वापरू शकता. साधारणतः 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो. खालच्या साईडने एकदा काय गोल्डन कलर आला की मग आपण याला फ्लिप करून घ्यायचे अलगदपणे. बघा याचा कलर किती सुंदर आलेला आहे, अगदी सुरेख कलर आलेला आहे आणि तितकाच हा क्रिस्पीसुद्धा आहे. आणि शक्यतो जेव्हा तुम्ही बॅटर पोर करत असता तेव्हा कमी कमी क्वांटिटीमध्ये टाकावे. असं केल्यामुळं हा हांडो लवकर शिजतो, तो कुठेही आतमध्ये कच्चासुद्धा राहत नाही आणि थोडासा क्रिस्पी लागतो खाण्यासाठी. अशा प्रकारे आता आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया आणि अगदी गरमागरम हांडो तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर, पुदिन्याची चटणी असेल किंवा टोमॅटो केचप असेल त्यासोबत देऊ शकता. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा दिलात तरी चालेल. बघा अगदी हा थिन बनवलेला आहे मी. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त बॅटर टाकून थोडासा अजून मोठा बनवू शकता आणि दह्याबरोबर मी हे सर्व केलेलं आहे. आता तुम्हीही नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की